Morning, everyone. Let's start our next problem. Messrs. Roy Builders register in the state of Madhya Pradesh. Okay, registration कोणतं आहे तर मध्य प्रदेश मधलं रजिस्ट्रेशन आहे. Provide the following details in the month of September. Calculate the net tax liability for the month of September. आता इथे सुद्धा आपल्याला फक्त net tax liability कॅल्क्युलेट करायची आहे. बॅलन्स ऍडजस्ट अजून करायला सांगितलेलं नाहीये. सेम ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. IGST मध्ये नील आहे, CGST आणि SGST मध्ये दिलेला आहे. ओके, देन सोल्ड गुड्स 12% GST टू नेहा इन इंदोर. ओके, आता इंदोर आहे. आता इंदोर देशाचा पार्ट आहे, मध्य प्रदेशचा आहे, त्यामुळे येणार आहे CGST आणि SGST. देन हा नेक्स्ट ट्रान्झॅक्शन अगेन सोल्ड गुड्सचा आहे. सोल्ड गुड्स टू गौरी इन द ग्वालियर. ओके, अगेन CGST आणि SGST मध्ये येणार आहे. देन त्याच्यानंतर आहे उज्जैन परचेस गुड्स ऍट द रेट ₹18% GST फ्रॉम उज्जैन. आता उज्जैन सुद्धा CGST आणि SGST चा पार्ट असणार आहे, कारण मध्य प्रदेशचे भाग आहे. प्रोव्हाइड सर्व्हिसेस 18% CGST SGST भोपाळ. ओके, अबिल सर्व्हिसेस दॅट मीन्स अगेन परचेसेस, त्यामुळे सगळे ट्रान्झॅक्शन आपले हे CGST आणि SGST च्या कॅटेगरी मधले आहे. सो लक्षात ठेवा. आता इथे मात्र तुम्हाला जसं मी मागेही सांगितलं की आपलं जनरल नॉलेज स्टेट मधल्या वेगवेगळ्या सिटीज आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. हेडिंग द्या ए, आउटपुट टॅक्स rate. First, sold goods in Indore. Okay, calculation 3,60,000 into 6%. Okay, किती आले? 21,600. Next, sold goods ग्वालियर में ग्वालियर 4,20,000 into 2.5%. 10,500. 10,500. एकच मिनिट. बरं, हे लक्षात आलं ना आपण हाफ पर्सेंट का घेतलेले आहेत, कारण ह्या दोन्ही कॅटेगरीमध्ये आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. दॅट्स वाय जे पर्सेंटेज दिलेले आहेत ते हाफ घेतले, आणि कारण इथे 12% दिलेले त्याचे हाफ घेतले. 6% इथे 5% दिले होते ते हाफ घेतले 2.5%, आणि त्या पद्धतीने काय केलेलं आहे कॅल्क्युलेट केलेलं आहे. अजून काय आहे सोल्ड गुड्स मध्ये? प्रोव्हाइडेड सर्व्हिस. प्रोव्हाइड सर्व्हिस इन भोपाळ 75,000 into 9% दिलेला आहे. 18%, बट CGST आणि SGST आहे, त्यामुळे 18% आपण हाफ घेतले. राईट, 6,750 and 6,750. झाले सगळे सोल्डचे. चला टोटल करा. टोटल ए किती आले? 38,850 and 38,850. ओके, आता इथे फक्त एकच कॅटेगरी आहे, एकच इन द सेन्स की CGST SGST फक्त आहे. IGST चे ट्रान्झॅक्शन एकही नाहीये. दॅट्स वाय.
देन ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स इथे सुद्धा नील आहे पहिल्या कॅटेगरीला. सेकंड कॅटेगरीला 18,000 and 6,000. 18,000 and 6,000. Then less input, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इनपुट मध्ये बघा कोणकोणते दिलेले आहेत. परचेस गुड्स फ्रॉम, कुठून आहे परचेस गुड्स? उज्जैन. ओके, अमाऊंट आहे 1,18,000 इंटू 9%. 1,18,000 इंटू 9%. किती आले बघा? 16,200 and 16,200. ओके, नेक्स्ट कोणता आहे परचेस ट्रान्झॅक्शन? अविल सर्व्हिसेस. ओके, परचेस मध्ये दोनच आहेत. अविल सर्व्हिसेस बरोबर आहे ना? अविल सर्व्हिसेस अमाऊंट, अविल सर्व्हिसेस कुठे आहे? अविल सर्व्हिसेस एक मिनिट हा, and एमपी. काय करते बरोबर आहे ना? पांडवा डब्ल्यू आहे ना? खंडवा एमपी. ओके, मेन म्हणजे इथे तुम्ही त्या पर्सनचं नाव, स्टेटचं नाव मात्र कंपल्सरी आहे की कोणत्या स्टेट, इन द सेन्स की कोणत्या स्टेट मधून आहे, सिटी मधून आहे स्पेसिफिक. अमाऊंट किती आहे बघा? एमपी 4,80,000 इंटू हाफ घेतले 2.5%. हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं ना? आपण हाफ का घेतलेले? 12,000. किती? 12,000 12,000 ना? 12,000 12,000 टोटल 30 हाँ 46,000 46,200 34,200 टोटल बी. ए मायनस बी टॅक्स लायबिलिटी चेक करूया किती आले बघा. पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण 38,000 कस्टमर कडून कलेक्ट केलेले आहेत आणि गव्हर्नमेंटला पे केलेले आहेत 46,200. म्हणजे ऑब्विसली आपण काय केलंय? जास्त पे केलेले आहेत म्हणजे रिफंड असणार आहे. तो किती रिफंड आले बघा? 7,350. देन आता पहिल्या कॅटेगरीमध्ये तर इथे सुद्धा काय आहे? रिफंडचा आहे, कारण इथे 38,000 आपण गव्हर्नमेंटला पे केलेला आहे आणि कलेक्ट केलेला आहे. सॉरी, आपण कलेक्ट केलेला आहे 38,850 आणि गव्हर्नमेंटला पे केलेला आहे 34,200. म्हणजे आपण गव्हर्नमेंटला पेएबल असणार आहोत. ठीक आहे, पेएबल किती आहोत? 4,650. ओके, सो एक नोट म्हणून पण शकताय की कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण पेएबल आहोत, कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला रिफंड होणार आहे. नॉट नेसेसरी, बट थोडंसं क्लॅरिफिकेशन द्यायचं असेल तर देऊ शकताय. अदरवाइज इथेच हेडिंग देऊ शकताय, नेट टॅक्स लायबिलिटी.
ओके, एक्सेस क्रेडिट अवेलेबल. प्रॉब्लेम लक्षात आला का? आता बुक मध्ये जर बघितलं तुम्ही तर थोडासा फॉर्मॅट वेगळा आहे. फॉर्मॅट म्हणजे फार डिफरन्स नाहीये, फक्त त्याने 3 वेगवेगळे टेबल कॅल्क्युलेट केलेले आहेत. पहिला टेबल आउटपुटचा वेगळा कॅल्क्युलेट केलेला आहे, ओपनिंग बॅलन्सचा वेगळा कॅल्क्युलेट केलेला आहे, परचेसचा वेगळा आणि मग टॅक्सचा असं असे 3 एक टेबल इथे काय केलेले आहेत तर कॅल्क्युलेट केलेले आहेत. बट डझंट मॅटर, आपलं आन्सर कुठेही चेंज होत नाही. लास्टचं जे आन्सर आहे रिफंड पेएबलचं आन्सर मात्र दोन्ही ठिकाणी आपलं सेमच येणार आहे. जी मेथड तुम्हाला इझी वाटते त्या मेथडने जा. बट मला असं वाटतं ही फार इझी आहे. इथे एकदा आउटपुट इनपुट लिहिलं की प्लस मायनस फक्त करायचं आहे. सोल्डचे ट्रान्झॅक्शन आउटपुटमध्ये येणार आहेत, परचेसचे ट्रान्झॅक्शन इनपुटमध्ये येणार आहे. सो ए मायनस बी करायचं, रिफंड आहे की पेएबल आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा. पण नेक्स्ट लेक्चरला मात्र तर इथे पुढचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी दिलेले आहे हे कम्प्लीट करा. आता जर हा फॉर्मॅट लक्षात आला ना तुमच्या, त्यामुळे दोन्ही कम्प्लीट करा. नेक्स्ट वीकला मात्र आपण काय करणार आहोत, कशा पद्धतीने बॅलन्स ऍडजस्ट करायचा, कोणत्या कॅटेगरीला कोणता बॅलन्स ऍडजस्ट होऊ शकतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.